तर मित्रांनो ससा बघा इथं कसं यायला लागलंय, ह्याला चौका म्हणतात भाऊ चौका. मित्रांनो नमस्कार, मी तुमचा काशा ब्लॉगर. तर सकाळ सकाळी आपण आलतो इकडं नदीच्या कडेला, मी आणि मम्मी सकाळ कपडे धुवायला. हे बघू शकता ड्रम पण भरायचा आपल्याला, तिकडं मम्मी कपडे धुवायला लागली. इकडं सगळं इकडे साईडला असं जत्रा भरलेली बघू शकता. आणि इकडं बघा इकडं नदी आहे. आणि त्या मित्रांनो तुम्हाला एक विषय दाखवतो बरं का, तुम्हीच सांगा कमेंट करून ते किती दिवसाच्या अगोदरचं मंदिर असेल. ते समोर बघू शकता तुम्ही, हे दिसतंय का तुम्हाला? हे मंदिर तुम्ही असं पाण्यात आहे बरं का, किती दिवसाच्या अगोदर किती वर्षाच्या अगोदरचं मंदिर असेल हे. असं पाण्यात बुडलेलं आहे ते, म्हणजे एकदम लय जुना काळाचं मंदिर आहे. दुकानावर आलो आपण, दुकान बिकान सगळं सेट केलेलं आहे मस्त. इकडं नदीतून पाणी वगैरे आणून दुकानासमोर मारलेलं आहे. हे बघा पप्पाने सगळं तिकडं मम्मी तिकडे जाऊन येईपर्यंत सगळं पप्पा इकडं दुकान वगैरे उघडून सगळं आवरलेले. इकडं पलंग बिलंग लावले साईडला बघू शकता तुम्ही. बघू शकता आपलं सगळं दुकान वगैरे लावून सगळं सेट झालेलं आहे. बघू शकता तिकडं मम्मी बसले, तिथून ते इथपर्यंत सगळं एवढं दुकान लावलेलं आहे आपण. अजून काय एवढं गर्दी नाही आहे बरं का, अजून थोड्या वेळानं गर्दी चालू होईल संध्याकाळनं. आणि सप्ताह सुटल्यावर ताव गिराईक चालू होते. आता सध्या सप्ताह चालू आहे बघू शकता तुम्ही इकडं बघा. तर मित्रांनो हे सगळं इकडं बघा, एवढी जे पब्लिक दिसतंय का सगळं तुम्हाला कीर्तन ऐकायला आले बघा, एवढी मोठी कीर्तन आहे. तर मित्रांनो आता दुपारचं जेवण करायला लागलोय की महाप्रसाद होतं इथं, मग महाप्रसाद आणलेलं आहे तेच खायला लागलो. आता बघू शकता तुम्ही, बघू शकता की आता सगळं जत्रा गर्दी संपलेली. आपल्याला पण आता थोड्या वेळानं दुकान आवरायचंय. हे बघू शकता तुम्ही सगळीकडे असं जत्रा पूर्ण गर्दी कमी झालेली बघू शकता तुम्ही. इकडं बघा सगळं सप्ताह वगैरे संपलं, सगळं पब्लिक गेलेली, सगळं आता दुकान वगैरे आवरायला चालू केलेलं आहे. आता आम्ही पण दुकान आवरायला चालू केलंय बघू शकता. आता आवरणार आम्ही पण दुकान, अजून चालू केलं नाही, मग आता आवरायला चालू करतो. मित्रांनो हे बघू शकता सगळं आता दुकान वगैरे आवरलेलं आहे आपलं. सगळं बॅगेमध्ये माल बिल सगळं पिशवीमध्ये भरलेलं आहे. हे बघू शकता आता इकडं सगळं असं भरलेलं आहे. इकडं फक्त आता गाडीतच माल टाकायचं बाकी राहिलेलं आहे. मग काय गाडीत माल टाकून जायचं आता, म्हणजे दुकान आवरता आपल्याला रात्रच झाली. हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आपली रिक्षावाला दिसताय का, तेव्हा आता पुढच्या छोट्या त्याला येऊन मागून धक्का मारला बरं का, लगेच परत मागं गाडी रिवर्स घेऊन तो पुढे घेतला. आता आपली मदर इंडिया आणि फादर दोघ जण कपडा गडी करायला लागलेत बघू शकता. आता मी इकडे सगळं गाडीत माल ठेवायला लागलोय. फायनली गाडीत माल बिल भरलेलं आहे, सगळं आपली जागा वगैरे मोकळे झालेली आहे. मग आता रामपूरला सरळ पुढच्या वेळेस भेट आहे बघू शकता. आता सगळं गाडीत माल बिल भरलेलं आहे. तर आता निघायचं इथून सरळ गेवरायला. आणि थंडी तर खूप भयानक वाजणार आहे, आता थंडी लय आहे. चला तर मित्रांनो तर मित्रांनो ससा बघा इथं कसं यायला लागलंय, ह्याला चौका म्हणतात भाऊ चौका. ससा बघा इथं ससा, हे बघू शकता तुम्ही. चौका बघितला का कसा असतंय ससा. एवढ्या अंधारे रात्री तिकडं कोणी फिरकत पण नाही, आजूबाजूला सगळं गाड्या नाहीत काय नाही कोणी नाही. एवढ्या अंधारात बघा की कसं चाललोय मी एकटा. सगळं असं कच्चा रोड आहे इकडं. रात्रीच्या टायमाला कोणी काय मारून बिरून टाकल्यावर कोणाला काय घंटा कळणार नाही मित्रांनो, एवढं भयानक रस्ता आहे. रोड असल्यामुळं बघू शकता असं थांबावं लागतं इकडं आपल्याला. हे बघू शकता इकडं हे खाल्या गाड्या असं खाली उतरून यायला लागल्या बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता इथं मी मेन रोडला येऊन थांबलेलो आहे. तुम्हाला इथं काही रोड पण दिसत नसेल, एवढं अंधार आहे बरं काही सगळं. ते म्हणजे लय भयानक असं अंधार आहे. त्यामुळं इकडं रोड जरा खराब असल्यामुळं आपली गाडी जरा मागेच राहिली, मोठी गाडी. त्यासाठी थांबलो इथं मी. तर बघू शकता इकडं समोरून असं समोर इकडं सरळ रोड आहे बरं का, ते अंधारात दिसत नाही, लय भयानक अंधार आहे. आणि त्याचा रोड पण लय कच्चा रोड आहे. आणि तुम्ही आता बघितलं असेल समोरून एक ससा आलता, म्हणजे असं चकवा वगैरे होत असतं ते, त्यामुळं लय अवघड आहे म्हणून थांबलो इथं. बघू शकता आता फायनली आपण मेन रोडला लागलोय. आपली पप्पाचे पण आले मागून, त्यांची पण गाडी आली मेन रोडला. मग काय मी इथून निघलो. इथं बघू शकता तुम्ही गाडी चाललेली, आपण पण चाललो इकडं आता बघा. मित्रांनो आपण फायनली गेवराईमध्ये आलेलो आहे. आपल्या घरी भाजी बनवल्या समोर हॉटेलमध्ये भाजी घ्यायला लागलोय. बघू शकता इकडं हॉटेल आहे एवढं सगळं. इकडं हॉटेलमध्ये भाजी बिजी मस्त घेऊन आता जाणार घरी, आंघोळ बिंघोळ करून मस्त जेवण होता मारणार आहे.
तोपर्यंत आपण इथं चिप्स खाऊ. चला मग. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता फायनली घरी. आता मस्त आंघोळ बिंघोळ करू, कारण की तिथं धुराळ वगैरे जास्त होता म्हणून मग काय आपल्याला जमत नाही धुराळ वगैरे तसं काय. मग काय आता आंघोळ बिंघोळ मस्त करून मस्त बाजारात घेऊन आलोय बघा. तर मग चला आता सरळ आंघोळ बिंघोळ करून जेवायला भेटू. बाय. तर मित्रांनो आता आपण आंघोळ बिंघोळ करून आवरलेलो बरं का. बघू शकता इकडे सगळेजण जेवायला बसलेत. इकडं पप्पा बसलेत, इकडं मम्मी, सरकार, बबल्या. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच एंड होतोय. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करायला आपल्याला सबस्क्राईब करून जावा मित्रांनो. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.